अभिनेता म्हणून आपण त्यांना खूप प्रेम दिलं. समाजातील सर्व स्तरांच्या लोकांनी नेहमीच त्यांना अग्रगण्य विनोदी कलाकार म्हणून मोठ्या प्रमाणात मान दिला. आज स्क्रीनवरती त्यांच्या दिसणाऱ्या फोटोवरून तुम्हाला समजलंच असेल की आपण परेश रावल यांच्याबद्दल बोलतोय. त्यांनी बौद्ध समाजाबद्दल अशी एक पोस्ट शेअर केली किंवा त्यांच्या विरोधातील अशी एक पोस्ट शेअर केली ज्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी होत आहे. परेश रावल यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे, पण गेल्या काही काळामध्ये ते सतत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्यांच्यामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या राड्यामध्ये किंवा त्या चक्करमध्ये स्वतःची जी प्रतिमा आहे ती गमावताना या ठिकाणी दिसत आहे. अलीकडेच त्यांनी एक पोस्ट रिट्वीट केली ज्यामध्ये त्यांनी अशी पोस्ट रिट्वीट केली ज्यामुळे बौद्ध समाजाच्या भावना मोठ्या प्रमाणात भडकल्या. अलीकडच्या काळामध्ये त्यांनी जी पोस्ट रिट्वीट केली त्यामध्ये लिहिलेलं होतं किंवा जो त्यांच्या दर्जाचा कलाकार आहे किंवा असणं त्यांच्यासाठी ही पोस्ट शेअर करणं अत्यंत चुकीचं आहे. या ट्विटमध्ये लिहिलेलं होतं की पृथ्वीराज चव्हाण नंतर भारतातील हिंदू राज्य संपलं, त्यानंतर 500 वर्ष मुस्लिमांनी, 200 वर्ष इंग्रजांनी आणि 70 वर्ष काँग्रेसने राज्य केलं, मग 770 वर्ष दलितांवरती अत्याचार कोणी केला? हा जो प्रश्न आहे समाजात संभ्रम निर्माण करणारा आहे. यावरती प्रतिक्रिया देत असताना अनेक बौद्ध समाजाच्या लोकांनी त्यावरती त्यांना उत्तर दिलं. अत्याचार हे कोणत्याही एका सरकारमुळे नसून सामाजिक व्यवस्थेमुळे झाले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यासारख्या महान व्यक्तींनी जी लढाई लढली ती सामाजिक समता, बंधुता आणि न्यायासाठी होती, कधी द्वेष पसरवण्यासाठी नव्हती. कोणतंही राज्य असो, मुघल, इंग्रज, काँग्रेस किंवा सध्याचं सरकार, जातीवाद, अस्पृश्यता आणि भेदभाव ही समस्या समाजाच्या मानसिकतेशी जोडलेली आहे. सरकारने SC ST सारखे कायदे करून ती कमी करण्याचा प्रयत्न केला, पण खरी लढाई समाजाच्या विचारांमध्ये बदल घडविण्याची आहे. सामाजिक एकतेसाठी ही लढाई आहे जी फक्त राजकारणे नाही तर जागरूकतेने आणि शिक्षणाने जिंकता येईल. तर मित्रांनो, यावरनं आपल्याला एक गोष्ट नक्की समजून येते की परेश रावल सारखे लोक जर अशा पोस्ट शेअर करतात ज्यांना वेगवेगळ्या समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेत असतात, मोठा कलाकार म्हणून त्यांचा मान सन्मान करत असतात आणि हीच मंडळी जर अशी वागायला लागली तर समोर प्रश्न निर्माण होतो. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा.